धुळे शहराजवळील अवधान येथे अनैतिक संबंधातून एका तरुणाचा चाकूने भुसकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या संदर्भात मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी मयत किशोर वसंत धापटे यांच्या आई रेखाबाई वसंत धापटे यांनी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अवधान येथील निंबा नगर परिसरात रेखाबाई धापटे हा मुलगा किशोर सोबत राहत होत्या। दोघेही MIDCतील सुग्रीम कंपनीत कामाला होते। किशोर धापटे हा विवाहित असून त्याला एक मुलगा व एक मुलगी आहे। मात्र गेल्या 10 वर्षापासून त्याचे परिसरातील एका महिलेसोबत प्रेम संबंध होते। या संबंधामुळे घरात वारंवार वाद होत होते। त्याची पत्नी ही मुलांना घेऊन माहेरी मोहाडी येथे निघून गेली होती। तरीही किशोरचे संबंधित महिलेसोबत संबंध कायम असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। दिनांक 24 मे रोजी रात्री कामावरून घरी आल्यानंतर किशोर घरात झोपला होता, तर त्याची आई घराबाहेर झोपली होती। मध्यरात्री सुमारे 3 वाजेच्या सुमारास शेजारी राहणारे राजू भिल, वाल्मिक भिल व भैया भिल यांनी रेखाबाई यांना उठवून किशोर हा वानरदेव चौकात रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे सांगितले। त्यानंतर जखमी अवस्थेतील किशोरला छोट्या हत्ती वाहनातून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले। रुग्णालयात येत असताना किशोरने आईला सांगितले की प्रेमसंबंध असलेल्या महिलेचा मुलगा दिनेश आणि आईसोबत असलेल्या समाजाच्या रागातून हा पोटात चाकू मारल्याचं त्याने सांगितलं आहे। मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी किशोर धापटे याला मृत घोषित केले। रेखाबाई धापटे यांनी संगीता प्रदीप स्वातीचा मुलगा दिनेश प्रदीप वेंदे राहणार निंबानगर अवधान तालुका धुळे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत।